भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य मानले जाणाऱ्या शुभमन गिलला T20 वर्ल्ड कप स्क्वॅडमधून ड्रॉप करण्यात आले आहे। पण मित्रांनो, ही फक्त क्रिकेटची गोष्ट नाही, तर MPCच्या GS4 पेपरसाठी एक महत्त्वाची केस स्टडी आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की शुभमन गिलच्या टॅलेंटमध्ये कमी नाही, पण मागच्या काही दिवसांपासून त्याच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य नव्हते आणि त्यामुळे सिलेक्शन कमिटीने हा डिसिजन घेतला। यामधून शुभमन गिल कसा बाउन्स बॅक करतो हे त्याच्या रेझिलियन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स वरती ठरतं। मित्रांनो, तुम्ही सुद्धा काही वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असणार आणि तुम्ही सुद्धा फेल्युअर फेस केला असणार। यामधून तुम्ही कसं बाउन्स बॅक करता हे तुमच्या रेझिलियन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स वरती ठरतं। सिलेक्शन कमिटीने शुभमन गिलला ड्रॉप केलं, यावरून त्यांचं मेरिट आणि ऑब्जेक्टिव्हिटी दिसून येते। प्रशासनामध्ये सुद्धा एखादा निर्णय घेताना एका आदर्श सिव्हिल सर्वंट कडून हेच अपेक्षित असते की त्यांनी पर्सनल रिलेशन्स आणि वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा मेरिट आणि ऑब्जेक्टिव्हिटीला महत्त्व दिलं पाहिजे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, गिल असो का MPC ॲस्पायरंट, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हीच यशाची गुरुकिल्ली आहे। तर असेच चालू घडामोडी आणि एथिक्सचे संबंध समजून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।